आंबा गाव म्हणजे खरंच मी इथे राहणाऱ्या आमच्या कोकणवासियाचं मी खरंच आभार मानतो. त्यांनी निसर्गाचं सौंदर्य इतकं जपून ठेवलं जितकं आपण आपल्या मोबाईलला जपून ठेवू शकत नाही, इतकं त्यांनी ह्या कोकणाला जपून ठेवलं. मित्रांनो, पहा हा समुद्र, हे जे वातावरण कधी तुम्ही मुंबईत पाहिलात का? मुंबईमध्ये तुम्हाला मोकळी जागा दिसली की तुम्हाला कॉन्क्रिटीकरण दिसतं, तुम्हाला मोठ्या मोठ्या बिल्डिंगा बांधायला आवडतात. पण हा निसर्गाचा मोकळा परिसर आहे, लोकांनी कधी सांभाळून ठेवला बघा. पहा हे डोंगर, पहा ही माती, पहा ही नदी, पहा ही दगडं. पहा, तुम्ही जर 100 वर्ष आधी जरी बघाल तरी हीच परिस्थिती होती आणि आजही बघाल तरी मित्रांनो हीच परिस्थिती आहे. परिस्थिती बदलली नाही, माणसं बदलली नाही, पण आपलं कोकण हे जगाच्या पलीकडे जाऊन पोहोचलेलं आहे. की का? ते इथे राहणाऱ्या, इथे स्थायी असलेल्या त्या माझ्या रहिवाशांमुळे आज इथं कोकण हे जपलेलं आहे. मित्रांनो, आपल्या खरंच लाज वाटली पाहिजे की आपणही आपल्या ह्यांच्या कार्यामध्ये आपण सहभाग घेतला पाहिजे. मी खरंच तुम्हाला विनंती करतो, आपलं कोकण जर सुंदर ठेवायला हवं तर त्यामध्ये आपला वाटासुद्धा हवा. फक्त इथल्या माणसांनी नाही तर आपण मुंबईकडचे जे राहतो त्यांचाही सुद्धा अधिकार आहे की जाऊन आपल्या मातीला, आपल्या धरतीला जाऊन सांभाळून ठेवावं. मित्रांनो, आजच्या भागामध्ये इतकंच. मी प्रवीण, कॅमेरामॅन आमचे प्रसाद जाधव याच्यासोबत प्रसाद ब्लॉग. थँक्यू सो मच. मित्रांनो, परत दुसऱ्या व्हिडिओत भेटू. आंबेगावमध्ये आम्ही एंट्री करतो, हा एंट्री आहे. आता पुढे आम्ही आंबेगावात जाणार आहोत. तिथल्या घरांबद्दल आम्ही घराचे फोटोज काढणार आहोत, सर्व गोष्टी शेअर करणार आहोत. मित्रांनो, आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच ह्या गोष्ट पोचू. तरी पुन्हा आपण थोड्या वेळाने भेटू. थोड्या वेळासाठी बाय बाय, टाटा, गुड नाईट. ज्या गोष्टीसाठी आलो होतो ती गोष्टच बघायला नाही मिळत आहे. की आंबागावचं वैशिष्ट्य आहे पावसातून असं आहे की ठीक आहे, एक वेळ जर जास्त पाऊस असेल आणि जास्त धुकं असेल तर आपल्याला ती गोष्ट बघायला नाही मिळत. ती गोष्ट म्हणजे इथून सुद्धा त्या डोंगरांमध्ये खूप सारे झरे वाहताना दिसतात. इतका सुंदर नजारा आहे ना तो. ठीक आहे, असो थोडा वेळ वाट बघू आपण. हा जर धुकं गेलं तर तो नजारा बघायला मिळत असला. आंबागाव हा इतका मोठा आहे की ह्या गावामध्ये वाड्याच त्यांच्या 3 आहेत आणि इथली लोकसंख्या इतर गावापेक्षा जास्त आहे. पण इथून काहीच दिसणार नाही. एक गाव इकडून जातं, एक गाव इकडे आहे आणि एक गाव त्या साईडला आहे. तर आमचे खूप फोटो काढून झालेत आणि खूप बोलून झालं आहे. आता आपल्याला त्या पॉईंटला जायचं आहे जो मेन पॉईंट आहे. पुढे भेटू. सॉरी. तर प्रत्येक गावामध्ये एखादं असं एक गाव असतं की जे खूप सुंदर असतं. तर आमच्या गावातलं शेवटचं गाव आंबा, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरीमधलं हे एक गाव करक आंबा. मी ज्या गोष्टीसाठी आलो होतो ते म्हणजे इथून एक डोंगर रांग आहे. आता धुक्यामध्ये कदाचित दिसत नाही. हे ते धबधबे आम्ही ह्यासाठी आलो आहे. तुम्हाला थोडंफार दिसत असेल. हे असे जे झरे आहेत, धबधबे आहेत मोठे, हे बरेच आहेत ह्या साईडला. मला तर राहवत नाही आहे. इथले जे धबधबे आहेत ते जवळून तर नाही बघू शकत, पण थोडं जवळ जाऊन बघू तर शकतो.
शेती जास्त बघायला मिळत नाही आहे. सगळेजण मायग्रेट होत चालले आहेत. प्रत्येकाला शहर पकडावंच लागतं. अशीच परिस्थिती आहे. पूर्वीचा जो काळ होता तो एक वेगळा काळ होता की अख्ख्या कुटुंबामध्ये एक किंवा दोघं जणच, फार कमी माणसं शहरात कामाला होती आणि फार कमी माणसं शहरात कामाला होती. आणि आत्ता असं झालं आहे की गावामध्ये फक्त एक दोघं जणच कामाला आहेत, गावी आहेत, बाकी सगळे शहरात. त्यामुळे शेती, गावची घरं सगळं ओसाड पडलं आहे. म्हणजे मला हे यावरून आठवलं की एक टाईम होता, म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा आम्ही सर्व भावंडं इकडे आलो होतो तेच धबधबे बघण्यासाठी इतक्या जवळून. त्यावेळी हे सगळं इथली लोक शेती करत होती म्हणजे. आणि आता ही अवस्था बघता मला ते आठवलं आणि मी तुम्हाला सांगितलं. असो, पर्याय नाही, ऑप्शन नाही. ओ माय गॉड, मला नाही दाखवता येतात मोबाईलच्या कॅमेऱ्यामधून, तरी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. सॉरी. हा एक धबधबा आहे आणि इकडे काही दिसत आहेत. आज बऱ्याच वर्षानंतर मी पावसाचा आनंद घेतो. बऱ्याच वर्षानंतर म्हणजे मी माझी मोठी बहीण तिच्यासोबत जेव्हा इथेच आलो होतो तेव्हा आम्ही बाईकने भिजत गेलो होतो. त्याच्यानंतर मी भिजलोच नाही. आज त्यानंतर गाडीचा दरवाजा उघडा. एवढं मॅडम चालत कुठे? मला पण घे, काकांना घ्यायचं जरा. अहो हेच फिरायला आलेलो, बघायला आलेलो. काय बोललात? इथलेच आहेत आम्ही. जाधव गुरुजी आहेत ना. जाधव गुरुजी ऐकू ना. हा, मी जावई. हा पोस्टमन. मी जावई आणि हा मुलगा. हा, कसं माहिती तुम्हाला हे करायचं असेल ना, पाणी चांगलं बसतं त्या टायमाला येतं ना. हा. आता हे गुरुजी आणि विजय गुरुजी भेटतात. होय होय होय. आमचं ते पोस्टमन, हा पोस्टमन. आमचं भेटतात. हा ते बरोबर. जुनी माणसं ती आता कोण गावात नव्हे. बघा तो अंदाज. वाडी नाही असं फिरायला. जातं आहे बघा. ही मधली वाडी, मानगर वाडी, मी ती तांबडी वाडी. मागची ते बघायचं तांबल्यावर. अच्छा, ती तांबळवाडी. म्हणजे जर फिरायला यायचं असेल तर कधी यायला, म्हणजे आता यायला पाहिजे कधी पाहिजे? काय त्याला माहिती आहे काय कधी आहे रे असं हे नाही, तू कधी येऊ शकतोस, पण पावसाळा मेन. इथल्या एका वाडीच्या ना नदीच्या पुलावर चाललो आहे मी. ज्या पुलाजवळ मी पण कधी आलो नव्हतो. ओ, मित्रांनो, आमच्या गाडीसमोर मोर. मी माझ्या आयुष्यात इतक्या जवळून मोर पहिल्यांदा बघतोय. वाव, बोलला नाही पाहिजे.
शिट